नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे. बरं, आता आपण मागील 8-10 लेक्चर किंवा 8-10 व्हिडिओचा जर विचार केला, तर आपण सिक्युरिटीज मार्केटमध्ये जे इंटरमिडियरीज असतात, जे इन्स्टिट्यूशन्सला किंवा इन्व्हेस्टर्सला एकत्रित आणतात, याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा केली होती. आता आपण प्रायमरी मार्केट काय असतं याच्याबद्दल सुरुवात करतोय. प्रायमरी मार्केट म्हणजे नक्की काय? प्रायमरी मार्केट म्हणजे नक्की असा मार्केट असतो, जेव्हा कंपनी मार्केटमध्ये पहिल्यांदा स्वतःचे शेअर्स मार्केटमध्ये विकायला काढते. मार्केटमध्ये विकायला म्हणजे कुठं काढते? इक्विटी मार्केटमध्ये विकायला काढते. त्याला आपल्या पॉप्युलर भाषेत IPO असं म्हटलं जातं. इनिशियल पब्लिक ऑफरिंग. काय असतं नक्की? बघा, सुरुवात करतो. जेव्हा एखादी कंपनी फॉर्म होते, त्याचं फॉर्मेशन होतं किंवा इन्कॉर्पोरेशन होतं, स्टार्टिंगला 99% कंपन्या या प्रायव्हेट लिमिटेड असतात. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे त्याचे डायरेक्टर्स लिमिटेड असतात, त्यांचं कॅपिटल लिमिटेड असतं. कंपनीचं जसं परफॉर्मन्स पुढं होत गेलं, त्यांचे अँबिशन्स वाढत गेल्या, त्यांची सेल वाढत गेली किंवा त्यांची डिमांड वाढत गेली, तर कंपनी एक्सपांड करते. कंपनी जेव्हा एक्सपांड करते, तर नॅचरली एक्सपान्शनला कंपनीला पैसा लागतो. एक्सपान्शनला पैसा पाहिजे, वर्किंग कॅपिटलला पैसा पाहिजे, खूप सारे खर्च असतात. मग कंपनी काय करते? बँकेकडे जाते, कर्ज घेते. डायरेक्टर्सकडनं कर्ज घेते. ते ज्यांचे लिमिटेड शेअर होल्डर्स असतात त्यांच्याकडनंही कर्ज घेत असेल किंवा उसनवारी मार्केटमधनं पैसे घेते. बरं, अजून जर एक्सपान्शन करायचं असेल तर पैसा पाहिजे. मग ह्याला पर्याय म्हणून कंपनीज काय विचार करतात, की जर इक्विटी मार्केटमध्ये आपण आलो आणि इक्विटी मार्केटमध्ये आपले स्वतःचे शेअर्स जर विकले, तर कंपनीला एक लाँग टर्म कॅपिटल प्राप्त होतं. त्याला इक्विटी कॅपिटल असं म्हटलं जातं. आता होतं असं, की बँकेच्या इंटरेस्ट रेट किंवा एखादा जो मनी लेंडर असतो, त्याच्या व्याजदरा कंपेअरमध्ये इथं कंपनीला पाहिजे तसं काहीच द्यावं लागत नाही. हा एक पर्मनंट कॅपिटल होऊन जातो कंपनीला, इक्विटी कॅपिटल. कंपनीने एखाद्या वर्षी जर प्रॉफिट केला, तर कंपनी आपल्या शेअर होल्डर्सला डिव्हिडंड देते. मात्र एखादं कर्ज जर घेतलं, जरी तुमच्या बिझनेसमध्ये लॉस झाला, प्रॉफिट झाला नाही, तरी त्या कर्जाचा व्याज हे चुकावं लागतं. इक्विटी कॅपिटलमध्ये मात्र तसं काहीच बंधन नसतं कंपनीला, अजिबात नाही. रिझर्व्हमधनं ते डिव्हिडंड देऊ शकतात. पण नॉर्मली ते असं सांगू शकतात, की यावर्षी आपला बिझनेस कमी होता, त्यामुळे यावर्षी आपण आपल्या शेअर होल्डर्सला एकही रुपया डिव्हिडंड देत नाही. डिव्हिडंड काय हे जरी आता समजत नसेल, तरी ऐकून घ्या, पुढं ते समजेल. आता होतं असं, की आपण खूप सारे सीरीज बघितली असेल, शार्क टँक वगैरे. तर शार्क टँकमध्ये जे आपलं स्वतःचं कंपनी पिच करायला येतात, त्यांची प्रायव्हेट कंपनी असते. मग अशा ठिकाणी मोठे-मोठे एंजल इन्व्हेस्टर्स, व्हेंचर कॅपिटलिस्ट अशा कंपनीजमध्ये स्टेक घेतात. 10% 5% काही असेल. आणि कंपनी एकदा मोठी झाली, की ते स्वतःचा स्टेक इक्विटी मार्केटमध्ये जेव्हा कंपनी IPO आणते, तेव्हा विकतात. असे इन्व्हेस्टर्स जेव्हा इक्विटी मार्केटमध्ये IPOमध्ये आपले शेअर्स विकतात, त्याला म्हटलं जातं OFS, ऑफर फॉर सेल. तुम्ही जर कंपनीचा IPO जेव्हा कंपनी येते, तेव्हा एक डॉक्युमेंट पब्लिश होतं. आपण आपल्या व्हिडिओजवर खूप वेळा चर्चाही केली आहे. त्याला म्हणतात DRHP, ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस. त्याच्यात जर कधी वाचन केलं, तर तुम्हाला अजून त्याच्याबद्दल क्लॅरिटी येईल. ओके? तर आज आपलं सेशन आपण इथंच थांबूया. व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं भेटत राहा. नमस्कार.